कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवा वाद उफाळलाय। छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचा अजित पवारांनी राजीनामा घेतलाय। मात्र कृषी मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय। विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजित दादा निश्चितपणे त्यांना समज दिली असेल। अजित पवारांनी हिम्मत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर। आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईल मध्ये कळत नाही। लहान मुलांसारखे असे खेळ खेळत असतात। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे लागलेलं शुक्ल काष्ठ संपण्याचं नाव घेत नाहीये। गेल्या काही दिवसांपासून कोकाटे सातत्याने वादात अडकतायत। कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी विरोधक करतायत। मात्र अद्यापही कोकाटे यांच्यावर कारवाई झालेली नाहीये। कोकाटेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बऱ्याचदा अडचणीत सापडला असला तरी कोकाटेंवर मात्र कारवाई होत नाहीये। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटेंवरच्या कारवाईचे संकेत दिले। इतकंच नाही तर कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं तटकरे म्हणाले। आमचा पीक विम्याचा पैसा सगळा रमीत घालवला आहे कृषी मंत्र्यांना। शेतकऱ्यांचा विषय होता, तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावर हात उचललाय लक्षात। मग आता शेतकऱ्यांच्या विषयासाठी जर निवेदन असेल आणि त्याच शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला असेल तर मग त्यात कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती। या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजित दादा निश्चितपणे त्यांना समज दिली असेल आणि माझा आणि दादांचा आज काही संपर्क होऊ शकला। विरोधकांनी मात्र कोकाटेंवरून अजित दादा आणि राष्ट्रवादीला खडे सवाल केले। अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकाटेंवर कारवाई करावी असं आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले। तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सुद्धा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। कारवाई करणार काय करणार? अजित पवारांनी हिम्मत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर। विधिमंडळात त्या जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमी पेक्षा बाहेर पाठवा आणि जंगली रमीचा त्याला हे पण म्हणा ना ब्रँड अँबॅसेडर माणिक कोकाटे, ब्रँड अँबॅसेडर ऑफ जंगली रमी। म्हणजे आता मी बघते ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात तिथेच कायदे मोडण्याचं काम चाललेलं आहे। म्हणजे संजय गायकवाडांची केस असो किंवा त्या आवारामध्ये झालेली 2 गटाची मारामारी असो, असं वाटलं की ते गुंडांचं राज्य तिथे चाललंय की काय। आणि आता हे जे तुम्ही म्हणताय की एक कोकाटे नावाचे मंत्री आहेत, त्यांनी जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गेम खेळत होते ऑनलाईन, सगळ्यांना माहिती आहे, सर्वांनी फोटो बघितले ते, आणि मग त्यांच्यावरती जर बोललं तर लगेच मारायला। राज्यभरात कोकाटे यांच्या विरोधात निषेधाची आंदोलन होत आहे। जालन्यातल्या भोकरदनमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदवण्यात आला। कार्यकर्त्यांनी डोक्यावर पत्त्यांचा टोप तसंच गळ्यात पत्त्यांची माळ घालून कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली। अमरावतीमध्ये सुद्धा प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते फेकून आंदोलन करण्यात आलं। कृषी मंत्र्यांचा यावेळी निषेध करण्यात आला। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे चपला देखील आंदोलकांनी मारल्या। यापूर्वी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि अशा प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं होतं। जो कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवर ते काहीतरी करतायत हे आम्ही बघितल्यानंतर ते रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं। आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळत नाही। पण लहान मुलांसारखे असे खेळ खेळत असतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण निवेदन द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना रक्तबंबाळ करतात। राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी गेम खेळतात। मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांची अजितदादांनी पक्षातून हकालपट्टी केली। चव्हाणांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। मात्र अजूनही माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अजित पवारांनी काहीच कारवाई केली नाहीये। कायम वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कोकाटेंना अजितदादा का वाचवतायत? राष्ट्रवादीला माणिकराव कोकाटे का हवेत असे अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत।
आता कोकाटेंवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.